शेंगदाण्याच्या गोड वड्या आणि लाडू आपण नेहमीच करतो. आज बघूया शेंगदाण्याची तिखट वडी. 2 वाट्या शेंगदाणे रात्रभर भिजत घातले. सकाळी उपसून घेऊन त्यात भरपूर अशा कोथिंबीरीच्या कोवळ्या काड्या, आलं, मिरची, जिरं, थोडे शेंगदाणे आणि पाणी घालून आधी वाटून घेतलं. त्यानंतर बाकीचे शेंगदाणे पाणी न घालता असे जाडसर वाटले. 1 चमचा जिरपूड आणि भरपूर अशी कोथिंबीर घातली. अर्धा कप उपासाची भाजणी आणि पाव कप भगरीचं पीठ घातलंय. 1 चमचा सेंधव मीठ घालून हे सगळं मी मिसळून घेतलं. त्यानंतर चव बघायची आहे. काही कमी असेल तर आपण ह्या स्टेजला यामध्ये घालू शकतो. मला मीठ कमी वाटलं तर मी याच्यात थोडंसं आता पांढरं मीठ घालणार आहे. वडीला चटपटीतपणा यावा म्हणून मी आज आमचूर पावडर घालते आहे, पण याऐवजी तुम्ही उपासाचा चाट मसालाही घालू शकता, ज्याची रेसिपी लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. आमचूर घातलं तर हा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी 1 चमचा पिठी साखर घालायची आहे. पुन्हा सगळं मिसळून घ्यायचं. एका डब्याला मी शेंगदाण्याच्याच तेलाचा हात लावून ठेवलेला आहे. त्यात हा गोळा घालून व्यवस्थित नीट पसरून घ्यायचा. प्रेशर कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे. त्यात हा डबा ठेवून ढोकळ्यासारखा 15 मिनिट वाफवून घ्यायचा. प्रेशर कुकरची शिट्टी नाही लावायची. 15 मिनिटांनी डबा बाहेर काढून गार झाल्यावर त्याच्या वड्या कापायच्या आहेत. वड्या कापणं झाल्या की त्या काळजीपूर्वक बाहेर काढून एका प्लेटमध्ये ठेवायच्या. नॉनस्टिक पॅनमध्ये 2 चमचे तूप घेऊन त्यावरती या दोन्ही बाजूनी खरपूस होईपर्यंत परतून घ्यायच्या आहेत. त्याच्या कडाही अशा प्रकारे खरपूस करून घ्यायच्या. चहाबरोबर खायलाही ही वडी अगदी उत्तम लागते. बाहेरनं कुरकुरीत, आतून मऊ अशी ही वडी होते. किंवा दही आणि चिंचेच्या चटणीबरोबरही तुम्ही ही शेंगदाण्याची तिखट वडी एन्जॉय करू शकता. तर तुम्हाला आवडली का ही रेसिपी ते मला जरूर सांगा. धन्यवाद.